नमस्कार. होम मिनिस्टर आजचा हा भाग. आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता तांबडी जोगेश्वरी चौक, बुधवारपेठ, पुणे या परिसरात आणि मनीषा शिंदे ताईंना जाऊन भेटणार आहोत, ज्या ताई वाट बघतायत आपल्या लग्नाची. गणपती बाप्पाकडे मागणं करूया की ताईच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहू दे, सुख राहू दे, हसू राहू दे आणि त्याचबरोबर ताई ज्या घरामध्ये जाणार आहे त्या सासरशांचं सुद्धा खूप भलं होऊ दे. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटून मनीषा ताईला. हां, आता नाव सांगा. मनीषा विजय शिंदे. आणि आता त्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. होणारे मिस्टर. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. बर. हे वडील. नमस्कार. ही आई. नमस्कार. ही बहीण. नमस्कार. तो मोठा भाऊ. नमस्कार. आणि हे सगळे माझे नातेवाईकच आहे बिल्डिंग मधले. चला गप्पांना सुरुवात कर. नमस्कार. नमस्कार. मग काय किती दिवस राहिले या घरात? 82 दिवस राहिले. हां. मोजायला सुरुवात झालेली आहे. हो. आणि मग आता 82 दिवसानंतर कुठे? 83वा दिवस कुठे असणार? नानापेठेत. नानापेठेत. किती जण इथे या घरात? मी, माझे आई वडील, माझा मोठा भाऊ, माझी छोटी बहीण, माझी आजी. काय करतो? मोठा भाऊ काय नाही, तालमीत, कोल्हापूर. कोल्हापूर तालमीत. आणि लहान बहीण? लहान बहिणीचं लग्न झालंय. लहान बहिणी म्हणजे लव्ह मॅरेज केलंय तिने. आणि मला शिकायचंय म्हणून मी नाही केलं लगेच. नाही केलं? नाही. पण तुम्ही शिकायचं म्हणजे काय शिकण्याची इच्छा आहे? काय ठरवलंय? तुम्हाला कोण व्हायचंय? माझं MA PSI बनणं आणि त्या अजून IPS ऑफिसर वगैरे बनणं हे स्वप्न आहे, ध्येय आहे. हो, ध्येय. मग त्या दृष्टीने काय प्रयत्न करताय? मी आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून MPSCच्या तयारीला लागले. म्हणजे लागायचं आता. लग्न झालं तीच तयारी. मग त्यांचं काय म्हणणं आहे? नाही, त्यांच्यामुळं तर मी आज PSI होणार आहे. बर. त्यांची पण इच्छा आहे की तुम्ही PSI व्हावं. हां. हो. लहानपणापासून शांत स्वभाव तुमचा? हो. हो. असं कधी झालंय का की रस्त्यातनं चाललायत, कोणीतरी मस्करी केली आहे आणि तुम्ही घाबरून घरी आलायत? असं आधी व्हायचं. 10वीला होते त्याच्या आधी व्हायचं. पण आता जसं NCC जॉईन केलं, बाकी सगळं शिकायला लागले, बाहेरच्या जगात वावरायला लागले, तेव्हा कुणाची हिंमत पण नाही होत आता बघण्याची. बाबा म्हणजे काय? म्हणजे नाही आता कुणी, सगळ्यांना माहीत झालंय ना. कारण की NCCचा युनिफॉर्म असायचा, त्यामुळे कुणी बघणं तर युनिफॉर्ममुळे कधीच कुणी असं जवळ आलंच नाही. बरोबर. सध्या फ्रेंडशिपला पण नाही आलं. फ्रेंडशिप पण नाही करत. म्हणजे दरारा निर्माण झाला हळूहळू तुमचा? आय थिंक सो. पण असं कोणाला तरी धरून कधी ओरडलाय? आत्ता महिन्यापूर्वीची गोष्ट. काय झालं होतं? काही नाही, एक फ्रेंड होती, तिच्या नादी तो मुलगा लागला होता. तर मी त्याला फक्त एकच सांगितलं, तुला इथं जायचं असेल तर नीट जा, नाही तर काहीच दिसणार नाही. शेवटी ते जॉबवरचे मला ओळखतात त्याच्या जॉबवरचे. त्यांना त्या मुलीच्या नादी लागू नको, नाहीतर आहे तिथं पण नीट नाही दिसायचा. म्हणजे असं तुम्ही डायरेक्ट सांगितलं होतं? आणि समजा त्याने परत ते केलं असतं अशी, तर काय केलं असतं? पोलीस कंप्लेंट केली असेल डायरेक्ट जाऊन. अच्छा, म्हणजे पोलीस कायद्याने जे होईल कायद्याने. तुम्ही कायदा हातात घेतला नसता? नाही. नाही. एवढा दरार आहे तुमचा? सध्याच्या जगात पाहिजेलच ना मुलींचा दर्जा. पाहिजे पाहिजे पाहिजे. मलाही आता भीती वाटायला लागली तुम्हाला जास्त प्रश्न विचारताना. आणि ते काय करतात? फायनान्शियल कंपनीत तिथं मॅनेजर आहेत. बरं. लग्न कुठे ठरलं तुमचं? इथेच पुण्यात? इथेच ठरलं पुण्यात. बोलवा ना त्यांना. ओ नमस्कार. त्यांचा स्वभाव माहिती आहे का? काय कडक आहे? लगेच कळला? काय हो, जायच्या आधीच कळलाय त्यांना स्वभाव? बरं, आता यांची इच्छा आहे PSI व्हायचं, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा? मी सांगितलं की आधी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तर MPSCची परीक्षा द्यायची. आणि तुम्ही या गोष्टीला सपोर्ट करणार? जे काय शिकायचं ते शिकून द्यावं. किती छान. असं घर मिळालं पाहिजे.
मला एक तुमच्या दोघांबरोबर खेळ खेळायचा हा, कारण वहिनीला PSI व्हायचं आहे म्हणून. वहिनी अशी मूठ पकडा तुम्ही हा, आणि तुम्ही एका हाताने उघडून दाखवा. थांबा, 1 2 3 आणि न दुखता. चला एका हाताने हा. 30 सेकंदाची वेळ आहे. बघूया काय होणार. PSIचं ट्रेनिंग आहे हा. बाबा घट्ट म्हणजे बरोबर, पुरे 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 पुरे. पहिले जरा सोडली असती तर काय झालं असतं, त्यांना बरं वाटलं असतं. अजिबात नाही. अजिबात नाही. स्वभावच तसा आहे का? बरं, या मुठीचा कधी वापर केलाय तुम्ही? हा, तळव्याचा केलाय, मुठीचा नाही केला. तळव्याचा कधी? काय नाही, एक मुलगा फक्त जबरदस्तीने फ्रेंडशिप मागत होता, म्हणून त्याला तशीच म्हणजे हाताने दिली. डाव्या हाताने? हा. बरं झालं डावा हात नाही उघडायला सांगितलं तुम्हाला. हा? बाबा